नमस्कार. टेस्टफुल टेल्स बाय कवितामध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या या पावन पर्वावर आज आपण बनवणार आहोत एक खास असा पारंपरिक प्रसाद म्हणजे जन्माष्टमी स्पेशल धण्याची पंजिरी. या प्रसादाला गोकुळाष्टमीच्या दिवशी अनन्यसाधारणचं महत्त्व आहे. प्रभू श्रीकृष्णाला अर्पण करण्यासाठी असलेला हा पारंपरिक प्रसाद ज्याच्या सुगंधाने आणि सात्विकतेने आपल्या घरातील वातावरण देखील भक्तिमय होऊन जाईल. गोकुळाष्टमी हा सण संपूर्ण भारतभर प्रचंड उत्साहात आणि जल्लोषात साजरा केला जातो. त्याचप्रमाणे नैवेद्यामध्ये ही पंजिरी प्रामुख्याने ठेवली जाते. तर भारतभर अनेक भागांनुसार या पंजिरीची रेसिपी थोडी वेगळी आहे. चला तर मग आज आपण जाणून घेऊयात धणे पंजिरीची रेसिपी. पंजिरीसाठी लागणारं साहित्य बघून घेऊया. इथे आपण ड्रायफ्रुट्सची पंजिरी करणार आहोत. गव्हाच्या पिठाचा वापर करणार नाही आहोत इथे. तर आपण सगळ्यात आधी इथे घेतलेले आहेत 1 वाटी मखाने, अर्धा वाटी आपण इथे बदाम घेतलेत, अर्धा वाटी काजू घेतले आहेत, 2 चमचे आपण सुकं खोबरं किसून घेतलेलं आहे, 2 चमचे खडी साखर, 2 चमचे धणे, 1 चमचा आपण घेतलेले आहेत मनुके, त्यानंतर अर्धा वाटी तूप घेतले. तूप गरजेनुसारच वापरायचे आहे आणि 1 चमचा आपण वेलची पूड घेतलेली आहे. शक्यतो धण्याच्या पंजिरीमध्ये धणे जास्त वापरतात, पण आवडीनुसार तुम्ही ते कमी जास्त करू शकता. आता हे सगळे जिन्नस आपल्याला खमंग तुपामध्ये भाजून घ्यायचे. त्यासाठी आपण पॅन गरम करायला ठेवणार आहोत. पॅन गरम झाल्यानंतर आपण जे धणे घेतले आहेत ते धणे आपल्याला थोडेसे सोनेरी रंगावर परतून घ्यायचे आहेत. इथे धणे मंद आचेवर आपले छान खरपूस सोनेरी रंगावर भाजून झालेले आहेत. आता आपण याला एका प्लेटमध्ये काढून ठेवूया. आता पॅन मध्ये 1 चमचा तूप घालून आपल्याला मखाने व्यवस्थित तुपावर सोनेरी लालसर रंगावर थोडेसे भाजून घ्यायचे आहेत. मखाने थोडेसे आतून मऊ असतात, त्यामुळे हे व्यवस्थित क्रिस्पी होईपर्यंत आपल्याला मंद आचेवर भाजून घ्यायचे आहेत. हे देखील आपलं व्यवस्थित भाजून तयार आहे. प्लेटमध्ये काढून घेऊया. आता एका चमचाभर तुपामध्ये आपल्याला ड्रायफ्रुट्स व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत. काजू आणि बदाम आपण एकत्र भाजून घेणार आहोत. ड्रायफ्रुट्स आपले आता भाजून तयार आहेत. याला देखील एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे. एक अर्धा चमचा तूप पॅन मध्ये ऍड करून मनुके देखील आपल्याला छान भाजून घ्यायचे आहेत तुपावर. साधारण अर्धा 1 मिनिटामध्ये असा फुलून मनुका तयार होतो. आता याला आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया. आता अर्धा चमचा तुपामध्ये आपण जे सुकं खोबरं घेतलं आहे किसून, हे देखील छान लालसर रंगावर भाजून तयार करून घ्यायचं आहे. खोबरं आपलं छान लालसर रंगावर भाजून तयार आहे. याला एका प्लेटमध्ये काढून घेऊया. हे आपल्याला वाटताना घालायचं नाहीये, वरून मिक्स करायचं आहे. खोबऱ्याची चव खूप छान लागते. हे सगळे जिन्नस इथे आपले तयार आहे छान खमंग तुपावर भाजून. याला 2 मिनिटं साईडला ठेवून देऊया. आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये धणे टाकून आपण छान बारीक अशी पावडर याची वाटून घेणार आहोत. छान बारीक अशी पावडर तयार झाली आहे. आता याला बाजूला काढून घेऊया. याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आता खडी साखर घालून याची देखील पिठी वाटून घ्यायची आपल्याला. मस्त बारीक पिठी तयार केलेली आहे, बाजूला काढून घ्यायची आहे. आता मिक्सरच्या थोड्या मोठ्या भांड्यामध्ये आपल्याला मखाना आणि काजू बदाम हे एकत्र मिक्सर मधनं वाटून घ्यायचे आहेत. थोडे जाडसर वाटायचे आहेत. हे देखील आपलं वाटून तयार आहे. आता एका भांड्यामध्ये काढून घ्यायचंय. पॅन गरम करायला ठेवणार आहोत. 1 चमचा तूप घालायचंय आणि आपण जी धण्याची पूड करून घेतली आहे ती यामध्ये छान खमंग परतून घ्यायची आहे मंद आचेवर 1-2 मिनिटासाठी. याच्या गुठळ्या फोडत याला व्यवस्थित खमंग असं मंद आचेवर परतून घ्यायचंय. इथे हे व्यवस्थित परतून तयार आहे. आता याला एका प्लेटमध्ये काढून घेऊया.
आता यामध्ये बाकी सगळे जिन्नस ऍड करून घेऊया। आपण जे खोबरं घेतलंय हे घालून घ्यायचंय। मखाना आणि काजू बदामची पावडर जी आपण वाटून घेतली आहे ते घालून घ्यायचंय। यानंतर खडी साखरेची पिठी आपण यात ऍड करणार आहोत। मनुके यामध्ये घालून घेऊया। आता सगळ्यात शेवटी आपला चव वाढवणारा पदार्थ वेलची पूड यामध्ये ऍड करून घेऊया। आता हे सगळे जिन्नस व्यवस्थित चमच्याच्या साहाय्याने एकत्र करून एकजीव करून घ्यायचे आहेत। साखरेच्या पिठीच्या ज्या गुठळ्या आहेत त्या फोडून घ्यायच्या आहेत। सगळं मिश्रण व्यवस्थित एकजीव करून इथे आपली पंजिरी तयार झालेली आहे। आता याला एका बाउलमध्ये काढून घेऊया। जन्माष्टमीच्या प्रसादामध्ये तुळशीला देखील अनन्यसाधारण असं महत्त्व आहे, त्यामुळे जे पण आपण प्रसाद करणार, पंचामृत असो पंजिरी असो, यावर तुळशी पत्र ठेवायला विसरू नका। तर कशी वाटली आजची धणे पंजिरी बनवण्याची ही खास रेसिपी, मला कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका। आजची व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या आवडत्या व्यक्तींसोबत हा व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। व्हिडिओ संपूर्ण बघण्यासाठी धन्यवाद। आणि हो, तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबियांना जन्माष्टमीच्या खूप खूप शुभेच्छा।